मनोहर जोशींच्या विधानाची शिवसेना नेतृत्वाने घेतली गंभीर दखल। दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे मनोहर जोशींना सुनावणार खडे बोल, सूत्रांची माहिती। ही भाषा जर आपण वापरली असती तर आतापर्यंत स्मारक शिवाजी पार्क मध्ये होऊन गेलं असतं याची मला खात्री आहे। उद्धवजींच्या विरुद्ध मी एक शब्द सुद्धा बोललेला नाही, त्यांच्या नेतृत्वावर टीका केलेली नाही। बाळासाहेबांच्या स्मारकावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका केली नाही, मनोहर जोशींनी केलं घुमजाव। फायलिन चक्रीवादळाची अतिशय वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल। आज संध्याकाळी 6 नंतर कधीही धडकण्याची शक्यता। ओरिसात जोरदार पाऊस। गेल्या 14 वर्षातल्या मोठ्या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी लष्कराचं युद्धपातळीवर बचाव कार्य। ओडिशात जवळपास 3.5 लाख लोकांना दुसरीकडे हलवलं। राज्यातल्या संसद सदस्यांचा फार मोठा वाटा संसदीय पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या संख्येमध्ये आहे। ते जर बाजूला झाले तर त्याचा परिणाम सरकारवर होईल। शरद पवारांनी केलं पुन्हा एकदा मुदतपूर्व निवडणुकांचं भाकीत। म्हणाले, तेलंगणावरून खासदारांच्या राजीनाम्याचा यूपीए सरकारच्या स्थिरतेवर होऊ शकतो परिणाम। आणि नवरात्रीचा आजचा शेवटचा दिवस, गरब्याचा उत्साह शिगेला।